श्री स्वामी समर्थ. मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे, अधिक मास सुरू आहे आणि मी तुम्हाला माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं होतं त्या सेवा तुम्ही केल्या नसतील तर त्या नक्की करा. त्यापैकी माझी एक सेवा करायची राहिली होती. मी मंदिरात 33 दिव्यांचं दीपदान हे करून आलेली होती. फक्त माझं घरी करायचं राहिलं होतं. तर घरी करताना आलेला माझा सुंदर असा अनुभव आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही 5 दिवे कुठे लावायचे आणि 33 दिव्यांची कणिक मळताना त्यात काय काय घालावं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकादशीच्या दिवशी दुपारी 3 वाजेला अचानक माझ्या डोक्यात विचार आला की मी मंदिरात जरी दीपदान केलं असलं तरी मी घरात अजून दीपदान केलेलं नाही आहे. तर मी ही सेवा आजच करण्याचं ठरवलं एकादशीच्या दिवशी दुपारी 3 वाजेला. मग मी पटकन वाती करून घेतल्या, तुपात भिजवल्या आणि देवांसमोर प्रज्वलित करण्याचा विचार केला. तसेच गोपद्मही माझे काढायचे राहिले होते, तेही मी तुळशीजवळ गोपद्म काढला. तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावला आणि दाराजवळ एक तुपाचा दिवा आणि एक तिळाच्या तेलाचा दिवा. अशा पद्धतीने मी ही सेवा केली होती. तर ही सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला कळलं, म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्हाला विरधी झाली. तर आपण कुठलीही सेवा करत असतो ना, त्यावेळी ती देवाची कृपा आपल्यावर असते, म्हणजे देव आपल्याकडून करून घेत असतो म्हणून आपण ती सेवा करत असतो. आपला त्यात काही उद्देश नसतो. देवाला आपल्याकडून जे करून घ्यायचं असतं तो स्वतःहून करून घेत असतो. म्हणून आपण जेवढी देवाची सेवा करतो ते आपल्या स्वइच्छेने करतो असं नाहीये. देव आपल्याकडून करून घेत असतो. तर मी 33 दिव्यांचं दीपदान केलं. केल्यानंतर पूजा वगैरे केली, आरती केली. आरती म्हणून झाल्यावर नमस्कार केला आणि सांगितलं की माझ्या जीवनातील सगळ्या गोष्टींवर तुम्ही जे चांगल्या गोष्टींचं माझ्या आयुष्यात घडवलेलं आहे त्याच्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. सोमवती अमावस्या 15 जूनला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तसेच मलमासची समाप्ती त्या दिवशी आहे. दीपदान म्हणजे काय असतं? आपल्या आयुष्यातील जो अंधकार असतो तो दूर करण्यासाठी आपण दीपदान करत असतो. सोमवती अमावस्येला करा दीपदान. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सोमवती अमावस्या जी आहे ती 14 जून दुपारी 12:20 तर 15 जून सकाळी 8:24 असणार आहे. तर 14 आणि 15 जून या 2 दिवस अमावस्या तिथी आहे. तर अमावस्या तिथी सुरू झाल्यापासून तर संपेपर्यंत तुम्ही कधीही दीपदान करू शकता. तर सोमवती अमावस्येला तुम्ही जे कणिकेचे दिवे तयार करणार त्यात मीठ अजिबात घालायचं नाही. त्यात थोडी साखर, गूळ आणि तूप टाकूनच तुम्हाला ती कणिक अशी मळायची आहे. घट्ट अशी कणिक मळायची आणि त्याचे दिवे तयार करायचे. आणि दिवे प्रज्वलित करण्यात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. पाठावरती दिवे ठेवायचे आहे आणि तांबणाचं ताट तुम्ही घ्यायचं आहे. हातात पाणी घ्यायचं, हळदी, कुंकू, पुष्प, तांदूळ घेतल्यानंतर तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं आणि अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही दीपदान जे करत आहात ते कशासाठी करत आहात आणि ते त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी नांदावी आणि तुमच्या घरात आनंद यावा म्हणून तुम्ही करतात. तर तुम्ही तो संकल्प घेऊन पाणी सोडायचं आहे आणि ते पाणी तुळशीला न घालता कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकतात. नंतर तर तुम्ही कणिकेचा दिवा जरी बनवला, एक मोठा दिवा, आणि त्यात 33 वाती जरी लावलं तरी चालेल आणि 33 दिवे जरी बनवले तरी चालणार आहे तुमच्या इच्छेनुसार. तसेच तुम्ही त्या व्यतिरिक्त 5 ठिकाणी हे 5 दिवे जर काही तुम्ही दान केले तर चांगली गोष्ट आहे. कधीही वातीत तुम्हाला एक वात घ्यायची नाही, 2 वाती घ्यायची, कारण की आपण एक वात कधी घेतो? जेव्हा आपण पितरांना दिवे लावतो ना त्यावेळेस घेत असतो. तर तुम्ही 5 दिवे कुठे लावायचे आहेत? सगळ्यात पहिला दिवा हा दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या घरात लावायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमः असं बोलायचं आहे. आणि त्या दिव्यात फक्त एकच वात घ्यायची आहे, 2 वाती घ्यायच्या नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला माठाजवळ लावायचं आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला तुळशीजवळ दीपदान करायचं आहे. आणि चौथं म्हणजे प्रवेशद्वाराजवळच्या उजव्या हाताला, म्हणजे माता लक्ष्मीसाठी तुम्हाला ते दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. आणि शेवटचा म्हणजे तुमच्या देवघरासमोर तो एक दिवा दान करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही 5 कणिकेचे दिवे हे दान करू शकतात. आणि 33 दिवे जर काही तुमचे दान करायचे राहिले तर जवळपासच्या मंदिरात जाऊन किंवा घरात जरी तुम्ही ते प्रज्वलित केले तरीही चालेल. कुठेही तुम्ही दान करू शकतात आणि नंतर ते कणिकेचे दिवांना चिमण्यांना खाऊ घालायचे. अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करा.